तो 15 तारखेला जो मका खरेदीच्या बाबतीत सरकारी मका खरेदीच्या बाबतीत जो घोळ झाला, चांदवड तालुक्यातील शेतकऱ्यांना टाळत निफाड तालुक्यातील शेतकरी या ठिकाणी येऊन मका खाली करत असताना प्रहारचे जिल्हा अध्यक्ष गणेश निंबाळकर यांच्या गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी केलेल्या पाठपुराव्याच्या संदर्भात आता तहसील कार्यालय चांदवडने नाशिक DMO ऑफिस म्हणजे जिल्हा पणन कार्यालयाकडे पत्रव्यवहार केलेला आहे, अहवाल सादर त्यांचा केलेला आहे, परंतु कारवाई कुठलीही झालेली नसल्या कारणाने आता प्रहारचे जिल्हा प्रमुख गणेश निंबाळकर थेट या पणन मंडळाच्या कार्यालयामध्ये नाशिक येथे गेलेले असता त्या अधिकाऱ्यांशी अतिशय रोखठोक पद्धतीने त्यांचं या ठिकाणी बोलणं झालेलं आहे। आणि काय संदर्भामध्ये तुम्ही आज जिल्हा पणन अधिकारी कार्यालयामध्ये तुम्ही आज आलेले आहात? पण जाणताच आहात की 15 तारखेला हिवरखेड्याच्या त्या शासकीय धान्य खरेदीच्या योजनेअंतर्गत मका खरेदी करण्यासाठी जी शासनाने व्यवस्था लावली त्याच्यामध्ये निफाड तालुक्यातील टाकळी गावातून एकाच वेळेस 5 ट्रॅक्टर लोड झाले। टाकळी गावातील एका नागरिकानं ते पाहिले 2-3 दिवस निरीक्षण केलं की ही ट्रॅक्टर्स लोड होत आहे। त्या युवान फार्मर प्रोड्यूस कंपनीच्या गोडाऊनमधून ते ट्रॅक्टर्स लोड झाले आणि ते हिवरखेड्याला खाली व्हायला आले आणि त्याच्यामध्ये ते बारदान वगैरे निघाले, सर्वच होत आहे। आम्ही जेव्हा तहसील कार्यालयाकडनं माहिती घ्यायला गेलो, तहसील कार्यालयाचं म्हणणं असं झालं की आम्ही जो पंचनामा करून दिलाय तो आम्ही वरती पाठवलाय, म्हणून आम्ही त्या पंचनामाच्या अनुषंगानं जिल्हा पणन अधिकाऱ्यांच्याकडे आलो तर त्यांनी सुरुवातीला एकदम त्रयस्थ उत्तर दिले। त्यांनी काय म्हटलं, आम्ही करतो, त्यांना नोटीस पाठवतो वगैरे, इतकी गांभीर्याची बाब आहे। त्यांचं असं म्हणणं झालं नंतर का बुवा तिथल्या शेतकऱ्यांचाच तो मका आहे, असू देत, चांदवड तालुक्यातली कदाचित नावं दिसत आहेत, पण ट्रॅक्टर टाकळी गावातील कशी, हा आमचा महत्वाचा प्रश्न होता। दुसरी गोष्ट अशी, जेव्हा या कंपनीची आम्ही नाव नोंदणी काढली तर त्या नाव नोंदणीवरती पहिल्या क्रमांकाचे ट्रॅक्टर्स ते थेट डायरेक्ट माझ्या मते 70-80 क्रमांकावरती ही ट्रॅक्टरची नावं आहेत, शेतकऱ्यांची नावं आहेत आणि त्या नावाच्या अनुषंगाने टाकळीचे ट्रॅक्टर खाली होत आहेत। मग पहिल्या त्या 1, 2, 3, 4, 5 ते थेट तुमचे 100 क्रमांकाचे त्या लोकांना मेसेज जाऊनही सेंटर का कळालं नाही, त्या लोकांची मका का खाली झाली नाही, हा प्रश्न आम्ही यांना विचारला असता ते म्हणे आम्ही 2 दिवसात याचा खुलासा करू। पण सर्वासर्व करण्यासाठी तुमच्याकडे फक्त नोंदणी आहे म्हणून तेच शेतकरी आहेत एवढं उत्तर पुरेसं नाही, असं करू नका, आम्ही विनंती केली। आम्ही त्यांना विनंतीतही आमचा रागही दाखवला। आता प्रश्न असा आहे की पणन अधिकारी याच्यावरती काय ऍक्शन घेतात हे पाहणं महत्वाचं आहे। जे बारदान सापडलं होतं, ज्या ट्रॅक्टरमध्ये बारदान निघालं खालून, शेतकऱ्याचं ट्रॅक्टर, शेतकरी जे ड्रायव्हर होते तेच ड्रायव्हर कायम तिथे येतात आणि त्या ड्रायव्हरनं असं बोललं गेलं होतं की माझी मका आहे परंतु बारदान कसं आलं माहित नाही, या संदर्भात काय झालं? आता याच्यात व्हिडिओ पाहून मला 2-3 शेतकऱ्यांचे फोन आले, आमचाही मका नोंदणी आहे, आम्हाला मेसेज आलेला आहे पण सेंटर कळत नाही, हा एक विषय। एका शेतकऱ्याचा असा फोन आला की 13-14 तारखेला त्या ठिकाणी मी मका घेऊन गेलो असता मला त्या व्हिडिओत दिसणाऱ्या शेतकऱ्यानेच, म्हणजे व्हिडिओत दिसतो कुठला शेतकरी टाकळीचा, तो ट्रॅक्टर घेऊन आलेला आहे, त्याच्यासोबत 5 ट्रॅक्टर आहे, तो शेतकरी रायपूरच्या शेतकऱ्याला सांगतोय तुमचा मका इथं खाली होणार नाही। नीट परत ऐका, रायपूरच्या शेतकऱ्याला तो टाकळीचा शेतकरी सांगतोय का तुमचा मका इथं खाली होणार नाही। असा तसा करून त्यांनी एक ट्रॅक्टर तिथं खाली केला आणि त्यांनी सांगितलं आता इथून पुढे तुमचा मका आणू नये। ही गंभीर बाब आम्ही या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली। ही कोण मंडळी, नेमका कंट्रोल कोणाचा, संस्थेचा कोणी तिथं कोणी नाही, ग्रेडर नाही, शासकीय कोणी माणूस नाही, मग असाच काय खेळ चाललेला आहे का? कशी मका खाली करतात आणि शेतकरी प्रॉपर मका घेऊन आला त्याला मात्र विगतवारी आणि इतर कारण सांगितली जातात। हे सगळं आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे। आता ह्याच्या पुढे ह्यांनी ती कारवाई करणं अपेक्षित आहे। कोणती कारवाई? ही शेतकऱ्याची आणि पर्यायाने शासनाची सुद्धा फसवणूक आहे। ही फसवणूक टाळणं, ही फसवणूक करणाऱ्यांना त्या ठिकाणी शासन होणं, या सगळ्या बाबी जिल्हा पणन अधिकाऱ्यांच्या कक्षेत येतात। जिल्हा प्रमुख गणेश निंबाळकरांच्या नंतर आता आपण जाणार आहोत जे शेतकरी चांदवडच्या तहसील कार्यालयामध्ये आज रोजी तक्रारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेले आहे आणि त्यांनी एक अर्ज लिहिलेला आहे, ते निवेदन आता ते तहसील कार्यालयाकडे तहसीलदार साहेबांकडे देणार आहेत। त्यांच्या तक्रारीमध्ये स्पष्टपणे म्हटलं आहे की माझी अडवणूक झाली, या ठिकाणी माझा असलेला स्वतःचा नोंदणीकृत मका या ठिकाणी ह्याच संबंधितांनी खाली करून घेतला नाही, त्या संदर्भात त्यांनी आता लेखी तक्रार लिहून आणलेली आहे आणि ते चांदवडच्या तहसील कार्यालयामध्ये देणार आहेत। जाणून घेऊया जे रायपूरचे शेतकरी आहे गाजरे त्यांच्याकडे जाऊया आपण। तुम्ही या ठिकाणी चांदवडच्या तहसीलला कशासाठी आले आणि येण्याचं कारण काय घडलं? मी शेतकऱ्याचा दत्तू एक गाजरे असून ह्या अर्ज त्यांच्याकरता आलो। तुमचं गाव कोणतं? रायपूर। आणि कशासाठी इथं आलेले? हे मका खरेदी घेणं त्याच्याकरता मी आलतो इथे। का घेणं आपली नोंद केलेली पण काय घेणं याच्याकरता आलतो मी। तुम्ही मका कुठे घेऊन गेले होते? हिवरखेड्याला। आणि काय झालं? तिथं माझी मका घेतली नाही,
आणि 2-3 गरके आले. 9 तारखेला माझं नाव आलं तर मेसेज आलता 2-3 गरके मारले, पण ते नाही मी आज नाही तुमच्या इथं नोंदवले नाही. 13 तारखेला आले, मी बळजबरी खाली केली नंतर, पण मला खूप त्रास दिला त्यांनी. असं सांगा ना कशा घटना घडली ती? ते खाली केली, पण मग खाली केले पहिलं 13 तारीख पहिला ट्रॅक्टर तिला लावला, पण मग सकाळी खाली केली. पण मग नंतर ते म्हणे तुम्ही नोंदली नाही म्हणे, हे खडक माळेगाव करता नोंदलेली संघ आहे म्हणे, आणि तुम्ही चांदोड करता नाही तर म्हणे तुम्ही कसं काय आले म्हणे, आता तुम्ही भरलेलं म्हणे ती परत करा म्हणे, ट्रॅक्टर आणा परत घेऊन जा म्हणे, तुम्ही कशी घेऊन जा बोलले? रिकामा करा ट्रॅक्टर मागे घ्या म्हणे, आणि आम्हाला झालं येतं ओतून द्या आणि तुम्ही घरी घेऊन जा म्हणे. असे घरी घेऊन जा. त्यानंतर काय झालं पुढे? त्यानंतर मग मी काय थांबलो नाही, पण त्यांना कोणतं फोन केला तुमची नोंद नाही म्हणे. मग थोडं थांब परत कोणाला फोन केल्यानंतर ती आलं म्हणजे तुझं इथं नाव आहे म्हणे, तो 2 तासानं, आणि नंतर मग ती आहे म्हणे नाव. मग खाली केली, खाली केल्यानंतर पावती दिली. मग आता तुम्ही जा म्हणे. मग माझ्याकडे हमालीची मागणी केली, माझ्याकडं पैसे नव्हते, किती झाले विचारलं ते 65 रुपये पोते, आणि ते हमाली मागितली. पण मग म्हण माझे पैसे नाही तर म्हणलं ऑनलाईन नंबर द्या म्हणलं. ऑनलाईन नंबर मागितला, ते म्हणे मग हमाली नको म्हणे, जा म्हणे तुम्ही. म्हणजे तुम्ही फोनपेद्वारे पैसे देणार होते? फोनपेद्वारे पैसे देणार होते. मग माझ्या म्हणजे आता काय देऊ नका तुम्ही, घरी जा म्हणे. आता काय फोनपेद्वारे घेतले नाही? घेतले नाही ना. आता तुमची राहिली मग तुम्ही परत आणू नका म्हणे, आणि ज्यावेळेस आम्ही जेव्हा पोहतावा सांगून येतं मग आता खरेदी बनते सगळ्यात. किती मका तुमची खाली झाली आणि किती बाकी? कोणाची बाकी? 30 क्विंटल माझ्या मुलाची नावची होती ती खाली झाली, आणि माझी स्वतःची नावची अजून 21 क्विंटल आहे, ती अजून बाकी तशीच पडली अजून. आणि ती आणायला यांनी काय बोलले? नाही आता आणू नका म्हणजे. आता आणू नका. हां, आपण काय सांगाल या संदर्भात? खरं तर एवढ्या मोठ्या घटना होत असताना गेल्या 15 तारखेला ही घटना घडली आणि शेतकऱ्यांच्या कानावरती पडली. आज 15, 16, 17, 18 तारीख आहे, तरी प्रशासनाला जाग नाही आली. खंत आहे. आणि काही शेतकरी म्हणतात का अरे कधी नव्हतं एक शेतकऱ्याचा पोरगा पुढं आला नाही, हे प्रकार उघड केला आहे. सगळे तालुक्यातले शेतकरी म्हणताय टाकळीवर मका चांदवडला केंद्रावर येते. हे दुःख आहे. कोणतं दुःख आहे? त्या शेतकरी मका जरूर चांदवडला विकायला आले पाहिजे, पण फ्रॉड करून येत असेल तर आम्हाला खपलं जाणार नाही. आम्ही शेतकरी आहोत ना. मी ह्या नोंदणी पाहिजे माझी स्वतःची 25 क्विंटल मका इथं सोगरातला आकाशवीरला विकली. काय विकली माहिती का? मला हे सगळं गोड बंगाल माहीत होतं यांचं आलं का काय त्रास त्याचा काय नाही, आणि तो गोड बंगाल आपण ऐकून घेणार नाही. मग मला सांगा, चांदवडचे काही शेतकरी म्हणत असतील ना का बा आमची मका आहे, अरे तुमची मका आहे आम्ही मान्य करतो, पण ते बारदान कोणाचं आहे हे तर प्रशासन विचारलं पाहिजे ना, याच्यावर कारवाई झाली पाहिजे ना. जर ती आमची मका आहे विचारत असत आणि टाकळीच्या, मग मला सांगा जर काही विशिष्ट तालुक्यातले लोक शेतकरी पुढे आले आणि काय सांगताय का आम्ही आमची मका आहे, तुमची मका आहे, तुमची मका टाकळीला साठवणूक केली का? तुमची मका टाकळीला बरं तुमच्या गावात ट्रॅक्टर नाही का? तुमच्या गावात ट्रॅक्टर नसेल तर टाकळीहून तुम्ही ट्रॅक्टर आयात केले का? अनेक शंका उपलब्ध झाल्या आमच्या शेतकऱ्या मनामध्ये. म्हणून मी या ठिकाणी प्रशासन एकच विनंती करतो, जर तहसीलदाराने याच्यावरती जर काही ॲक्शन नाही घेतली तर 100% येत्या 23 तारखेला नामदार बच्चूभाऊ कडू येत आहे, हे दखल घ्या तुम्ही. बच्चूभाऊ कडू आल्यावरती जे काही होईल त्याला समोर प्रशासनाला जावं लागेल. तुम्हाला तहसीलला का आले आणि काय बघून आले? आम्ही फोनद्वारे म्हणजे व्हिडिओ मार्फत पाहिलं का आपण हा गोंधळ त्यावेळेस घडला, हार ती तर दिवशी घडला, म्हणून मी तर मी निवेदन द्यायला आलो, पत्र द्यायला. तुम्ही काय बघितलं? इथं फोनवर ते माणसं तेच व्यक्ती तिथे दिसले, म्हणून हे त्याचे फोन दिसले. बघितलं. आणि त्यानंतर आता आपण जाणार आहोत थेट चांदवडच्या तहसीलदार साहेबांकडे. आणि तहसीलदार जे अनिल चव्हाण साहेब आहे त्यांनी काय पाठपुरावा केला त्यांच्याकडे, त्यांचे अधिकारी या ठिकाणी त्या हिवरखेड्याच्या ज्या मका खरेदी केंद्र होतं त्या केंद्रावरती स्वतः उपस्थित होते. त्यांच्या हाताने मकाच्या ट्रॉलीमधून उकरून त्यांनी बारदान काढलेले होते शासनाच्या शिक्क्यासह, आणि पंचनाम्यामध्ये देखील सर्व प्रकारचा उल्लेख केलेला आहे. आणि या उल्लेखाच्या संदर्भात आता चांदवडचे तहसीलदार जे साहेब आहेत अनिल चव्हाण साहेब त्यांनी पणन मंडळाच्या या ऑफिसला काय पाठपुरावा केलेला आहे आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याचकडून. 15 तारखेला हिवरखेड्याच्या ज्या सरकारी जे मका खरेदी केंद्र आहे त्याच्यावर जो प्रकार घडला त्या संदर्भात आपण शासन स्तरावर काय म्हणजे तुम्ही काय अहवाल सादर केलेला आहे? 15 तारखेला हिवरखेडे येथील जी गोडाऊन आपण मका खरेदीसाठी ॲपवर केलेली आहे, ज्यामध्ये ग्रीन रिव्होल्युशन नावाची एक संस्था आहे त्यांच्यामार्फत मका खरेदी केला जात होता. तक्रार अशी प्राप्त झाली होती की त्या ठिकाणी बाहेर तालुक्यातील मका जो आहे जो नोंदणीकृत शेतकरी नाही त्यांचा तो खरेदी केला जात आहे अशा तक्रार होती. त्या ठिकाणी आपले शासकीय कर्मचारी त्यांना आपण चौकशीसाठी पाठवलं. अशा प्रकारचे 5 ट्रॅक्टर आपल्याला आढळले होते, जे आपल्याला प्रथमदर्शनी दिसून होतं की ते मका बाहेरचा होता. ते लोक पळून जाण्याचा प्रयत्न केला, त्यांनी पण तथापि आपण ते वाहन जप्त करून घेतले. ती चौकशीसाठी आपण ते जे गोडाऊन आहे त्याच्या ग्रीन रिव्होल्युशन कंपनीचा जो व्यवस्थापक आहे त्यांना बोलवलं आपण की बाबा हा मका कोणाचा होता अथवा ती नोंदणीकृत होता का, म्हणजे त्यांची नोंदणी होती का त्या लोकांची. प्रथमदर्शनी त्यांनी त्यांचा अहवाल दिला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा त्यांनी 4 शेतकऱ्यांची नावं दिलेली आहेत.
त्यांचं असं म्हणणं आहे की तो मका हा नोंदणीकृत होता, ते शेतकरी नोंदणीकृत होते. तथापि शेतकऱ्यांना आपण बोलवलं समोरासमोर करण्यासाठी त्यांनी तोंडी दिलं, पण त्यांना जे आपण लेखी मागणी केली त्यांनी ते लेखी देण्यास नकार दिला आहे. आज रोजी आपले ते 5 ट्रॅक्टर आपल्याकडे ताब्यात जे आहेत. झालेला घटनाक्रम आणि प्रकार जो आहे पुराव्यासहित आपण डिस्ट्रिक्ट मार्केटिंग ऑफिसरांना कळवलेला आहे. सदर हा विषय चौकशी स्तरावर असून त्यांच्यामार्फत अंतिम चौकशी अथवा कारवाई होणं अपेक्षित आहे. ज्या शेतकऱ्यांनी मका आता विकलेली त्यांचे पैसे परत भेटतील त्याचं कसं? बघा, ज्या शेतकऱ्याने मका दिलेला आहे तो नोंदणीकृत शेतकरी आहे आणि नोंदणी ही शासनामार्फतच झालेली आहे. त्यामुळे मका जमा ज्याचं पण झालेला आहे प्रत्येकाला त्याचं जे मानधन दिलं गेलं पाहिजे, मोबदला दिला पाहिजे, तो नक्कीच भेटणार आहे. त्यासाठी ज्या कंपनीचा जो हस्तक्षेप आहे, ज्या कंपनीचा तिथं खरेदी सेंटर आहे, त्यांना वाचवण्याचा प्रयत्न चालू आहे का, असं तुमच्या स्तरावर आपल्याला काही जाणवलं? जसं मी मगाशी म्हटलो, विषय हा चौकशी अंती आहे. मी या ठिकाणी काही सांगू शकत नाही. तथापि शेतकऱ्यांना एक आवाहन आणि एक दिलासा देण्याचा प्रयत्न करतो की ज्यांनी मका दिलेला आहे त्या कंपनीला म्हणा, त्या गोडाऊनला म्हणा, त्यांना नक्कीच त्यांचा परतावा नक्कीच भेटेल शासनामार्फत. तो तुम्हाला भेटणार नाही अशा प्रकारचा आपण भीती बाळगू नका. शासन प्रशासनावर तुम्ही विश्वास ठेवा. दोषी आढळल्यानंतर कारवाई काय असते? तेच म्हणतो की हा विषय डिस्ट्रिक्ट मार्केटिंग ऑफिसरचा आहे. म्हणजे कारवाई करण्यासाठी ती बॉडी जबाबदार आहे. त्यांच्यामार्फत जे काही रूल्स रेग्युलेशन असतील सहकार नियमानुसार ते करतीलच. कंपनी रजिस्टर ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.